हॅलो फ्रेंड्स. तर आता आपली ही जी काही स्टोरी आहे ना, ती दोघांचे ही स्टोरीचा लवकरच शेवट होणार आहे आणि उद्याचाच भाग या स्टोरीचा शेवटचा भाग असेल, तर नक्की पहा. अगं मी थांबते ना तुमच्यासोबत, बाकीच्यांना बसू दे, एका दिवसांनी काही होत नाही. आणि तन्वीच्या केळवणासाठी मी तिला बोलावून घेतलं आहे. त्या दोघांना जोड्याने बसू दे, त्यांना हवं नको ते बघावं लागेल ना मला. माई अंकुशच्या मॉमला बोलतात. माई आजी अजिबात नाही, एक चेअर आहे ना, मग तू चल, बस बघू आमच्यासोबत आणि वेळेवर मेडिसिन घ्यायच्या. अंकुश त्यांना हट्टाने चेअरवर बसून त्यांच्यासमोर प्लेट ठेवतो. माई, मी आणि अंजली आहोत ना, तुम्ही बसा, बस बघू आम्ही देतो. तनू आणि रिषभकडे लक्ष. अंकुशचे मॉम त्यांना समजावते. अंकुश, अरे काय करतोस, तू थांब, ते वाढतील सगळ्यांना, तू पण बस बघू. माई त्यांना वाढताना बघून त्याला अडवतात. हो मी आलोच, हँड वॉश करून. तो अंजलीला किचनमध्ये बघून मुद्दाम आत किचनमध्ये जातो. सर्वंट सगळे बाहेर सगळ्यांना काय हवं नको ते बघत असतात. अंजली किचनमध्ये सगळ्यांसाठी फ्रीजमधून बासुंदी काढून सगळ्यांसाठी बाउलमध्ये वाढत होती. अंकुश हँडवॉश करून हळूच अंजलीच्या बाजूला येऊन उभा राहतो. आज खूप सुंदर दिसतेस, अंकुश झुकून अंजलीच्या कानात बोलतो. अंजली दचकून त्याला बघते. अगं एवढी का घाबरते, मी आहे. अंकुश तिला घाबरलेलं बघून शांत करतो. तू तू इथे काय करतोय, कोणी येईल, तू प्लीज बाहेर जा. ती घाबरून आजूबाजूला कोणी नाही हे बघत बोलते. कोणी नाही येत, बिझी आहेत सगळे डिनर करण्यात. आलं तरी मी माझ्या होणाऱ्या बायकोसोबत बोलत आहे, ते सगळं सोड ना. मी काहीतरी तुला बोललोय, तू ऐकलंस का? अंकुश तिच्या चेहऱ्यावर आलेली बट तिच्या कानामागे सारत तिच्या डोळ्यात बघत होता. हो ऐकलं, पण तू जा ना प्लीज, कधीही कोणी येईल. अंजली त्याच्यापासून लांब सरकायला बघते, पण तो तिचा हात पकडून थांबवतो. अजिबात नाही हां. एक तर मला तुला असं रुखसुख कॉम्प्लिमेंट द्यायचं नव्हतं. मी तुला कधीपासून खुणावतोय, पण तू ऐकतच नाही. अंकुश नाराजीने बोलतो. अंकुश, अरे. अंकुश कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ खेचतो. माझं बोलणं अजून झालं नाही आहे. तू मला जायच्या आधी भेटायचं आहेस एकांतात. मला माझ्या पद्धतीने तुला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. तू जर काही केलं नाहीस तर मला माझ्या पद्धतीने बघावं लागेल. अंजलीची लाजून झुकलेली नजर बघून अंकुश तिची हनुवटी अलगद उचलून तिच्या डोळ्यात बघत गोड वॉर्निंग देतो. अंकुश, अरे येतोस ना, जेवण थंड होईल रे. मॉम बाहेरून आवाज देतात. सगळ्या मोठ्यांचं जेवण होतं. तसं अंकुशची मॉम, अंजली, चिवू तिघी जेवायला बसतात. अंजली चिवला भरवत स्वतः जेवत होती. तिला आताही अंकुशची तिच्यावरची नजर जाणवत होती. डोक्यात अंकुशचं बोलणं घुमत होतं आणि त्यामुळे गालही गुलाबी होत होते. असं कसं ती सगळ्यांमधून त्याला बाजूला घेऊन जाणार होती. ती दुविधेत सापडली होती. तोच विचार करता करता जेवत होती. ह्याचंही जेवण झालं. तसं स्टाफला आवरायला सांगून परत सगळे गप्पा करत बसले. आणि त्यानंतर काय काय करावं लागेल, कधी शॉपिंगला जायचं, कधी इथून निघायचं, सगळी बोलणी चालू होती. त्यात सुहास आणि दिशाचंही लग्न होतं, म्हणून सगळीच गडबड होती. आणि त्यानंतर कोणाचं लक्ष नाही बघून अंकुश लगेच अंजलीला मेसेज करतो. तू काही करणार आहेस का, की मीच बोलू? अंजलीचा मोबाईल ब्लिंक होतो. तसं ती सहज मोबाईल घेऊन बघते तर अंकुशचं नाव दिसतं. ती लगेच अंकुशकडे बघते. तो भुवया उंचावून तिला मेसेज बघ सांगतो. अंजली मेसेज वाचते, परत त्याच्याकडे बघते. ती आजूबाजूला चेहरा करत सगळे आहेत तर खुणेनेच सांगते. अंकुश बारीक डोळे करून तिला बघतो. प्लीज. अंजली ओठांची हालचाल करते. अंकुश उठून बाहेर निघून जातो. अंजलीचे बाबा आणि त्याचे बाबा बाहेर फेऱ्या मारत गप्पा करत होते. साहिल सायकलवरून चिवला फिरवत होता.
आणि त्यानंतर अंजली तो असा अचानक निघून गेल्याने अस्वस्थ होती. तिची अवस्था बघून तन्वी तिला डोळ्यांनीच काय म्हणून विचारते. अंजली खोटच हसत काही नाही म्हणून मान हलवते. तन्वीला मात्र तिची अस्वस्थता समजत होती. ती मॉमला अंजलीकडे बघून खुणावते. अंजली मान खाली घालून तिच्या साडीच्या पदराबरोबर खेळत होती. मॉमलाही काय ते समजून जातं. मॉम हळूच आऊच्या कानात काहीतरी सांगतात. माईही तिथेच असल्याने त्यांनाही समजतं. शालू, त्यांना बाहेर जाऊ दे ना, नीट बोलता येईल त्यांना. अंकुशही कामासाठी आठवडाभर बाहेर जाणार आहे. त्याने अजून अंजलीला सांगितले नाही. आऊ हळूच माईला सांगतात. अगं, आधीच बोलायचं ना त्याने, मग मला काहीच प्रॉब्लेम नाही, जाऊ दे त्यांना बाहेर. माई त्याचं मन समजून बोलल्या. तनू, जा भाऊला बोल, सांग तुझ्या. मी मॉम तन्वीला बोलवायला पाठवतात. तन्वी लगेच जाऊन त्याला सोबत घेऊन येते. आणि त्यानंतर काय झालं मॉम, अंकुश आत येत मॉमला विचारतो. आणि त्यानंतर अरे, तुला अंजलीशी बोलायचं होतं ना, तू एक काम कर, आम्ही आता निघतो. 10 मिनिटात तू तुझी गाडी घेऊन आला आहेस तर मग तिला बाहेर घेऊन जा. पण हो, जास्त उशीर करू नका दोघं. मॉम स्माईल करत त्याला सांगतात. ओके मॉम, थँक्स. अंकुश खुश होऊन मॉमला मिठी मारतो. जा आता लवकर. त्यानंतर अंकुश अंजलीला खुणावतो, तर ती त्याच्याकडे बघून मोठ्याईकडे बघते. त्या तिला जा म्हणून खुणावतात. तेव्हा ती उठते. मोठी आई, चिऊ, अंजली मोठ्याईला विचारते. आणि त्यानंतर इकडे अगं, ती साहिलसोबत गेली आहे त्याच्या रूममध्ये, तिला राहू दे इथे. तुम्ही या जाऊन, आम्ही घेऊ तिची काळजी. एवढ्या रात्री नको बाहेर, मोठी आई तिला समजावतात. मायाजी, जर तिने जास्तच त्रास दिला तर एक कॉल कर, आम्ही लगेच येऊ. मग अंकुश माईला बोलतो. हो चालेल. अंकुश बाहेर येऊन अंजलीच्या बाबांना आणि त्याच्या डॅडला ते दोघे बाहेर जात आहेत असं सांगतो. अंजली ही बाबांकडून परमिशन घेऊन अंकुश सोबत बाहेर निघते. या मॅडम बसा, अंकुश डोर ओपन करत बोलतो. अंजली गुपचूप जाऊन आत बसून सीट बेल्ट लावते. अंकुशही ड्रायव्हिंग सीटवर येऊन गाडी स्टार्ट करतो. कुठे जात आहोत आपण? तुला एवढं काय महत्त्वाचं बोलायचं होतं माझ्याशी? अंजली त्याच्याकडे बघत विचारते. काहीतरी आहे सांगायचं. अंकुश लक्ष समोर ठेवून बोलतो. अंकुश, सॉरी ना, प्लीज ना, रागवू नकोस. सगळे होते ना, मी अशी कशी मध्येच उठून बाजूला येणार होते. अंजली कान पकडून त्याची माफी मागते. तू आता बोलणारही नाहीस का माझ्याशी? अंजली छोटं तोंड करून त्याच्याकडे बघते. खाली उतर, अंकुश गाडी बाजूला घेऊन बोलतो. आणि त्यानंतर इकडे अंकुश, अरे. अंजली, खाली उतर, आपण पोहोचलो आहोत. आणि त्यानंतर अंजली काही न बोलता गाडीतून उतरून समोर येऊन थांबते. चेहऱ्यावर समोरचं दृश्य पाहून स्माईल येतं. मरीन्स, तिचं आवडतं ठिकाण. तिला एकदा तरी अंकुशसोबत इथं यायचं होतं, पण तो येईल की नाही, त्याच्या स्टेटसला शोभेल की नाही, हा विचार मनात येऊन ती शांत राहायची. वेळ तरी कुठे होता दोघांकडे, निवांत असा म्हणा. त्यामुळे कधीच तिने हा विषय काढला नव्हता. आणि आज अचानक त्याने तिची इच्छा न बोलता पूर्ण केली होती. चल, तिला विचारात बघून अंकुश तिचा हात धरून चालायला लागतो. समोरच्या कठड्यावर येऊन ते दोघं बसतात. दोघेही काही न बोलता पसरलेला अथांग समुद्र अनुभवत होते. गार वाऱ्याची झुळूक
समुद्राची गाज मनाला शांती देऊन जात होती. अंकुश एक हात तिच्या खांद्यावर ठेवून तिला जवळ घेतो. अंजली तो काही बोलेल म्हणून त्याच्या बोलण्याची वाट पाहत होती. अंकुश त्या चांदण्या रात्री तिचा सहवास अनुभवत तिला आपण दिल्लीला जातोय हे कसं सांगायचं ह्याचा विचार करत होता. शेवटी न राहून ती त्याला आवाज देते, अंकुश प्लीज बोल ना माझ्याशी. अंजली त्याच्या छातीवर बोटाने नक्षीकाम करत बोलते, वेडू मी नाही रागवलं तुझ्यावर, तुला काहीतरी सांगायचं आहे त्या विचारात होतो. अंकुश तिच्या डोळ्यात बघत बोलतो, काय झालं, काही प्रॉब्लेम? अंजली सावरून बसत काळजीने त्याच्याकडे बघते. मी तुला आधीच सांगणार होतो, पण उगाच आपला आजचा दिवस स्पॉईल नको व्हायला म्हणून सांगत नव्हतो, पण आता सांगावंच लागेल मला. अंकुश सुस्कारा सोडत बोलतो. अंकुश काय झालं आहे, प्लीज जे काही झालं असेल ते पटकन सांग ना, सस्पेन्स नको क्रिएट करू, उगाच नको ते विचार मनात येत आहेत. अंजली अस्वस्थ होऊन बोलते, शोना घाबरण्यासारखं काही नाही, फक्त मला काही दिवस दिल्लीला जावं लागते, कॉन्फरन्स आणि मीटिंग आहे. आपण दिल्लीला आपली एक ब्रांच ओपन करत आहोत, तर त्या संदर्भात थोडं काम आहे. अंकुश तिचा हात पकडून तिला समजावतो. कधी जायचे? अंजली त्याला विचारते. उद्या रात्रीची फ्लाईट आहे, अंकुश हळू आवाजात सांगतो. येणार कधी? हळूहळू डोळ्यात पाणी जमा व्हायला लागले होते. आवाजही कापरा झाला होता. आलो तर 4 डेजमध्ये किंवा मग 10 डेज. अंजली काहीच न बोलता समोर बघते. डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं होतं. तो बाहेर जायला लागेल बोलल्यावर चालेल असं वाटलं होतं, पण आता एवढे दिवस लांब राहायचं म्हटल्यावर कधीही ते पाणी डोळ्यातून वाहेल अशी अवस्था झाली होती. म्हणूनच लगेच तिने नजर समोर केली होती. शोना सॉरी ना, प्लीज समजून घे, खूप इम्पॉर्टंट आहे जाणं. डॅडना जास्त स्ट्रेस नाही देऊ शकत मी आता. शिवाय तनूच्या लग्नाच्या तयारीची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली आहे आणि आता आपल्या एंगेजमेंटची तयारीही असेल, त्यामुळे मलाच जावं लागेल ग. आय नो आत्ताच कुठे आपल्या नात्याला एक नाव मिळालं आणि मी तुला असं एकटीला सोडून जात आहे. मलाही वाईट वाटते. अंकुश तिच्या हातावर किस करत बोलतो. नाही, इट्स ओके, मी समजू शकते, तू जा, काम लवकर संपून ये. अंजली स्माईल करायचा प्रयत्न करत बोलते. अंजली प्लीज नाराज नको हो, मी इथे आल्यावर माझा सगळा वेळ तुझा आणि डॉलचा, प्रॉमिस. अंकुश तिचा पडलेला चेहरा बघून तिला समजवण्यासाठी बोलतो. अंजली प्लीज ना गं, नाराज नको ना होस. चल आपण फालुदा खाऊया, आज एवढा छान डे गेलाय तर शेवटही गोड करू. अंकुश तिचे लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी बोलतो आणि तिला हात देऊन उठवतो. अंजली हलकी स्माईल करते. अंकुश गाडी स्टार्ट करून फालुदा शॉपकडे गाडी घेतो आणि त्यानंतर अंजली मात्र शांतच होती. तिला त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता, पण त्याचं दिल्लीला जाणं किती महत्त्वाचं आहे हेही समजत होतं, पण मन मानायला तयार होत नव्हतं, म्हणून ती शांतच होती. अंजली उठतेस ना, आपण पोहोचलो. अंकुश तिला आवाज देतो. दोघेही शॉपमध्ये जातात. अरे अंकुश सर, वेलकम. केतन त्या शॉपचा ओनर अंकुशला शेक हँड करत वेलकम करतो. हाय केतन, माझी नेहमीची प्लेस, अंकुश त्याला बोलतो. ओके सर, गिव्ह मी 5 मिनिट्स. शुअर. दीपक, या सरांना आणि मॅडमला वरच्या फ्लोअरवर घेऊन जा आणि त्यांची ऑर्डर घे.
पण सर आपण वरचा फ्लोअर आत्ताच क्लोज केला आहे ना, दीपक बोलतो. दीपक मी सांगतोच ना, सरांसाठी ओपन कर. केतन त्याला कडक आवाजात ऑर्डर देतो. केतन एनी प्रॉब्लेम? अंकुश दीपककडे बघत केतनला विचारतो. नो सर, ते थोड्या वेळाने शॉप बंद करायचा टाइम्स होईल म्हणून ते पण इट्स ओके. तुम्ही जा ह्याच्यासोबत वरती, केतन अंकुशला सांगतो. अरे आम्ही पण मग इथेच खाली थांबतो, तुला उगाच त्रास, अंकुश त्याला बोलतो. नो सर, इट्स ॲब्सोल्युटली फाईन. दीपक त्यांना घेऊन जा. केतन परत त्याच्या एम्प्लॉईला बोलतो. थँक्स ब्रो. अंकुश अंजलीला घेऊन वरच्या फ्लोअरवर जाऊन बसतो. अंजलीला फ्लेवर विचारून दीपकला ऑर्डर देतो आणि त्यानंतर शोना प्लीज नको ना अशी शांत राहू, मलाच गिल्ट येते आता. मी नको जाऊ का? अंकुश हतबल होऊन शेवटी विचारतो. नाही तू जा. सॉरी, म्हणजे तू असं अचानक सांगितलंस ना त्यामुळे जरा. आई नो, मी समजू शकतो म्हणूनच मी आधी तुला काही सांगितलं नाही. उगाच जास्त विचार करत बसली असतीस. मी लवकर यायचा ट्राय करेन, प्रॉमिस. पण आता तू एवढा विचार करत राहिलीस तर आत्ताच मुमेंट स्पॉईल होईल ना आपला. आत्ताचा सोबतचा वेळ आपण एन्जॉय करू. या ना प्लीज, अंकुश तुला रिक्वेस्ट करतोय. बरोबर आहे तुझं. शोना आज इतकी गोड दिसतेस ना की तुला बघतच राहावंसं वाटतंय. अंकुश तिच्याकडे एकटक बघत बोलतो. थँक्स. अंजली लाजत मान खाली करते. हाय, त्यावर हे लाजणं. सोने पे सुहागा. अंकुश हृदयावर हात ठेवून पडायची ॲक्शन करतो. अंजली त्याचा एक हात पकडत मोठे डोळे करून त्याला बघते. गप ना, नको ना त्रास देऊस, आपली ऑर्डर येईल. अंजली हसत मान दुसरीकडे वळवते. येऊ दे की मग. आणि काय ग, तू मला त्रास देतेस तो? आधी साडी नाही नेसणार म्हणून एवढं छान तयार व्हायचं आणि त्यानंतर असं गोड लाजून मला तरसवायचं. त्यावर साधं कॉम्प्लिमेंटही द्यायचं नाही का मी? अंकुश त्याची नाराजी लहान मुलांसारखा क्यूट चेहरा करून बोलून दाखवतो. अरे, अंजली लाजून उठून तिथल्या विंडोजवळ उभी राहते. खूप हसू आणि लाज येत होती तिला. वरून त्याचं गोड चिडवणं तिला आणखीनच लाजवत होतं. अंकुशही उठून तिच्या मागे जातो. अलगद मागून तिला मिठीत घेत तिच्या खांद्यावर ओठ टेकवतो. अंजली लगेच शहारून अंग चोरून घेते. अंकुश तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःकडे वळवतो. अंजली डोळे बंद करून शांत उभी राहते. अंकुश त्या मंद लाईटच्या प्रकाशात तिचा चेहरा निरखून बघण्यात हरवला होता. तिच्या गालावरची लाली, त्या गुलाबी ओठांची थरथर त्याच्या मनात चलबिचल करत होती. त्याचे हात तिच्या गालावर हळुवारपणे फिरायला लागले. त्याला समजलंच नाही. त्याने हळूच अंगठा तिच्या थरथरणाऱ्या ओठांवरून फिरवला. तसा अंजलीने आवंडा गिळत साडीचा पदर घट्ट पकडला. अंकुशने पुढे होत दोघांमधलं अंतर अजून कमी केलं. तिच्या गालांवर ओठ टेकून आय लव्ह यू अंजली म्हणत तिच्या कानात बोलून कपाळावर ओठ टेकवतो. अंजली हळूच डोळे उघडून त्याच्याकडे बघते. दोघांच्याही चेहऱ्यावर स्माईल असते. आय लव्ह यू टू म्हणत त्याला मिठी मारते. अंकुशही तिला मिठीत घेतो. सर, तुमची ऑर्डर. केतन स्वतः त्यांची ऑर्डर घेऊन आला होता. दोघेही त्याच्या आवाजाने मिठीतून बाजूला होतात आणि त्यानंतर केतन स्माईल देऊन त्यांची ऑर्डर तिथे ठेवून खाली निघून जातो. चला मॅडम, फालुदा खाऊया. तू ना इथला फालुदा खाऊन बघ, तुला आवडेल. तनू आणि माझा फेवरेट आहे. आम्ही कधी या बाजूला आलो ना
तर फालुदा खाऊनच जातो. अंकुश तर बसण्यासाठी चेअर ओढून देत सांगतो. अंजली त्याच्यासमोर फालुद्याचा एक बाईट धरते आणि डोळ्यांनीच खा म्हणून खुणावते. अंकुशही लगेच आ करत तो बाईट खातो. अमेझिंग, तू पण खा तर, म्हणत तोही स्पून तिच्या समोर धरतो. दोघेही एकमेकांना भरवत तो फालुदा संपवतात. तिथे लागलंय तुझ्या ओठांवर, इथे, अंजली अंकुशला सांगते. कुठे, म्हणत अंकुश ओठांना हात लावतो. थोडं वरती, 1 मिनिट, म्हणत अंजली उठून त्याचा चेहरा हातात पकडते आणि त्याच्या ओठांच्या वर लागलेलं आईस्क्रीम पुसते. अंकुश गुंग होऊन तिच्या हालचाली टिपत होता. त्याच्या अशा एकटक बघण्याने तिचंही लक्ष त्याच्याकडे जातं. ती त्याच्या चेहऱ्याच्या अगदी समोर होती. दोघांचेही श्वास एकमेकांना जाणवत होते. अंजलीची नजर अंकुशच्या ओठांवर स्थिरावली होती. तिने डोळे बंद करत अजून खाली झुकली आणि त्याच्या ओठांवर हळूच आपले ओठ टेकून बाजूला झाली. अंकुश शॉक लागल्यासारखं तिला बघत होता. हळूच त्याने हात आपल्या ओठांवर ठेवला. तसा तो भानावर आला आणि लगेच अंजली जवळ गेला. ती त्याला पाठमोरी होती. लाजून चेहरा हाताच्या ओंजळीत लपून ठेवला होता. आणि त्यानंतर अंजली, असं त्याने हळुवारपणे तिला साद घातली. लाजून तशीच चेहरा लपवत ती त्याच्या मिठीत शिरली. आणि त्यानंतर इकडे, ओय लाजाळू, मी तुझाच आहे. एवढी का लाजते शोना तू? पण मला आवडलं हे तुझं असं जवळ येणं. तुला अजून थोडी ट्रेनिंग घ्यायची गरज आहे. पण डोंट वरी, मी शिकवेन तुला. आत्ता स्टार्ट करू का शिकवायला? अंकुश तिची हनुवटी पकडून चेहरा वर करत खट्याळपणे विचारतो. आणि त्यानंतर चूप, म्हणत अंजली त्याला एक फटका मारते आणि हसते. अरे, हे बरं आहे. स्वतःहून जवळ येऊन मला किस करायचं आणि मी फक्त बोललो तर मला मारायचं, असं तरसवणार आहेस का मला? अंकुश नाराजीच्या सुरात बोलत तिला थोडं बाजूला करतो. अंजली मान खाली घालून गालात हसत होती. अंकुश खसकन तिला जवळ घेत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो. अंजलीही त्याला हळुवारपणे प्रतिसाद देत होती. तो सगळी नाराजी तिच्या ओठांवर काढत होता. शेवटी मन शांत झाल्यावर तो तिला सोडून मिठीत घट्ट कवटाळतो. मी खूप मिस करेन अंजली तुला. मी आज घरी गेल्यावर सगळ्यांशी बोलणार आहे. एंगेजमेंट नंतर लगेच लग्नाची तारीख ठरवायला सांगणार आहे. मला लवकरात लवकर तुला आणि डॉलला आपल्या घरी घेऊन जायचं आहे. अंकुश तिच्या कपाळावर किस करत भावुकपणे बोलतो. प्लीज लवकर ये. मलाही आता तुझ्यासोबत राहायचे. आय मिस यू टू. स्वतःची काळजी घे. कामात जेवण स्किप करू नकोस आणि रोज एक तरी कॉल करत जा. अंजली कातर आवाजात बोलते. आणि त्यानंतर रोज रात्री करेन. मग तुमच्या दोघींशी पण बोलता येईल. नाही तर माझी डॉल रागवेल माझ्यावर. मगाशी जो तिने माझा क्लास घेतला आहे ना, तो मी कधीच विसरणार नाही. अंकुश हसत चिवचं बोलणं आठवून म्हणतो. आणि त्यानंतर अंजलीलाही ते आठवून हसू येतं. आपली एंगेजमेंट रिंग तू आणि डॉल मिळून सिलेक्ट करा. शॉपिंगही कर. तुला जे पाहिजे ते, ओके? अंकुश तिचा चेहरा ओंजळीत पकडून सांगतो. तर मित्रांनो, मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. ही स्टोरी संपल्यानंतर मी एक नवीन सुंदर अशी स्टोरी स्टार्ट करणार आहे. ती पण नक्की पहा. चला तर आपण पाहूया पुढे. अंकुश थोडा वेळ आऊशी बोलून स्टडी रूममध्ये डॅडसोबत डिस्कशन करायला निघून जातो. थोड्या वेळाने आऊ अंकुशला डिनरसाठी बोलून घेतात. मॉमही बाहेर आल्या होत्या. अंकुश सगळं त्याच्या आवडीचं जेवण बघून खुश होतो. मॉम थँक्यू. अंकुश मॉमला फ्लाइंग किस देतो. हां,
बस मस्का नको आहे. मॉम, किती रागवतेस? खरंच खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून जातो आहे गं. अंकुश समजावणीच्या सुरात बोलतो. अंकुश, माझी जाण्याला नाहीच आहे. ह्याआधी पण मी कधी तुम्हाला तिघांना पण टोकलं आहे का? हां, काळजी असायची ती असणारच ना. पण आता लग्न तोंडावर आलं आहे आणि तुमची एंगेजमेंटही आहे. तयारी काय बाकीचेही करतील सगळी. पण दोन्हीकडे तुझा पॅड्रॉस महत्त्वाचा नाही का? आमचं सोड, निदान अंजलीचा तरी विचार करावासा असं मला वाटतं. दरवेळी मी आऊंना समजावते, पण ह्यावेळी मला तुझं जाणं खरंच पटत नाही आहे. सॉरी जर जास्त बोलले असेल तर. मॉम, अंकुश स्वतः उठून त्यांना चेअरवर बसवतो आणि तो स्वतः मॉमच्या पुढ्यात गुडघ्यावर बसतो. असं नको बोलू ग तू. आय एम सॉरी, पण पुढे नाही असं करणार. प्लीज तू सॉरी नको बोलू. मी ह्यापुढे असं नाही करणार, प्रॉमिस. अंकुश त्यांचा हात पकडत कळकळीने बोलतो. मला नको तुझं प्रॉमिस, अंजलीला दे. ती आता तुझी जबाबदारी आहे. अंजली बाळा, आत्ताच बघ हां, पुढे तुला हे सगळं हँडल करायचं आहे. अजिबात ह्याला सूट देऊ नको. मी प्रत्येक वेळी समजून घेतलंय, सूट दिली म्हणून सगळे ग्रांटेड धरायला लागलेत आहेत मला. अंकुशची मॉम त्याच्या डॅडकडे बघत टोमणा मारते. त्याचे डॅड बिचारा चेहरा करून सगळ्यांवर नजर फिरवतात. सगळे डॅडचा चेहरा बघून गालातल्या गालात हसत होते. ए मॉम, तू भाईला काय ते बोल. माझ्या डॅडना काय बोलतेस? तन्वी डॅडची बाजू घेत बोलते. ए डॅडची चमची, गप बस आता. हां, तुला मी आता काही बोलत नाही, पण तुझी मॉम सासू बोलेल ना तेव्हा समजेल. मग येशील माझ्याकडे सासूची तक्रार घेऊन. मॉम तिला चिडवत बोलतात. प्रीती अगं. अंकुशचे डॅड काही बोलायला जाणारच की तशी अंकुशची मॉम त्यांच्यावर एक रागीट कटाक्ष टाकते. तसे ते बिचारे गप्पच बसतात. मॉम, कोणी माझ्या तनूला काही बोलणार नाही जोपर्यंत तिचा भाई तिच्या मागे खंबीरपणे उभा आहे. अंकुश तन्वीच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो. तन्वी लगेच मॉमला कॉलर टाईट करून दाखवते. छान, उंदराला मांजर साक्षी. मॉम तोंड फिरून बोलतात. बास बास, बास झाली तुमची तू मे. जेवा बघू गुपचूप. आऊ सगळ्यांना दम देतात. तसे सगळे शांतपणे जेवू लागले. जेवून झालं तसं अंकुश पॅकिंग चेक करण्यासाठी रूममध्ये निघून गेला. अंजली खाली मॉम सोबत गप्पा करत होती. चिऊ तिच्या आजोबांसोबत गप्पा करत होती. अंजली, तूही जा. काही मदत हवी आहे का बघ त्याला. तशी बॅग व्यवस्थित पॅक केली आहे हा मी. पण तरी जा तू वरती, तेवढीच तुम्हाला प्रायव्हसी. जा, मी इकडचं बघते. आणि हो, मगाशी जे बोलले ते लक्षात ठेव. अजिबात दुर्लक्ष करू नको. मॉम म्हणताच अंजली आजूबाजूला बघून लाजून मान खाली घालते. खूप गोड लाजतीस ग तू. नजर नको लागायला माझ्या पोरांना. मॉम प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. जा आता, तोही वाट बघत असेल तुझी. अंजली मॉम बोलल्याप्रमाणे अंकुशच्या रूमकडे वळते. अंकुश नुकताच फ्रेश होऊन आला होता. वॉर्डरोब बघून मधून पॅन्ट घालून शर्ट फक्त अंगावर तसाच चढवून बाहेर आला होता. तो ड्रेसिंग टेबलजवळ जाणार की त्याला डोअर ओपन व्हायचा आवाज येतो. मागे वळून बघतो तर समोर अंजली होती. तिला बघून आपोआप चेहऱ्यावर स्माईल आली. कधी तिला बघता बघता तिच्या जवळ येऊन पोहोचला समजलंच नाही. अंजली त्याला बघून लगेच पाठमोरी फिरते. ती अशी पाठमोरी का फिरली हे न समजून त्याच्या कपाळावर आठ्या येतात. काय झालं? अशी का उभी राहिलीस? तू माझ्यासाठी आलीस ना, मग हे काय? अंकुश न समजून विचारतो तिला. ते प्लीज तू शर्टचे बटन्स लावून घे ना. अंजली पाठमोरी उभी राहून बोलते. ओ सॉरी, विसरलोच. पण शर्ट घातला आहे ना. काही माझ्या बॉडीशी नाही होत आहे.
तो हसत तिच्याशी बोलत तिचा दंड पकडून तिला आत घेत भिंतीला टेकवत डोर बंद करतो. अंजली घट्ट डोळे बंद करून होती. हृदय खूप जास्त धडधड करत होतं. त्याच्याकडे बघायची हिंमत तर होत नव्हतीच. खरं तर तो जायच्या आधी तिला त्याच्यासोबत बोलायची इच्छा होती. पण परत तेच सगळेजण होते आणि आपण एकटीने त्याच्या रूममध्ये जायचं म्हणजे. पण तिथे तो प्रॉब्लेम समजून घेत मॉमनीच तिला त्याच्याकडे पाठवलं होतं. पण त्याला असं बघून आपण उगाच आलो असं वाटू लागलं तिला. अंजली, एवढी का घाबरतेस तू? तुला माहिती आहे अशी हॉट बॉडी बघायचा चान्स मुली सोडत नाहीत. आणि एक तू आहेस. अंकुश गालात हसत तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या बटांवर फुंकर मारतो. तशी अंजली शहारून अंग चोरून घेते. अंजली एक रागीट नजर त्याच्यावर टाकून त्याला दूर ढकलायचा प्रयत्न करते. पण तो थोडाही हलत नाही. त्या मुलीचं तर तू नावही घेऊ नकोस. त्या नुसत्या गुळाच्या ढेप्यासारख्या चिकटलेल्या असतात ऑफिसमध्ये. अंकुश सर हे, अंकुश सर ते, इतका राग येतो ना तेव्हा. असं वाटतं एकेकीला बखोटीला धरावं आणि सांगावं, तो फक्त माझा आहे. अंजली तावातावाने बोलते. अच्छा, असं वाटतं? मग सांगायचं ना त्यांना मी तुझा आहे ते. अंकुश झुकून तिच्या कानात बोलतो. ते तर आता थोड्या दिवसात सगळ्यांना समजेलच. त्यामुळे मला बोलायची तशीही काही गरज नाही. अंजली डोळे गोल फिरवत बोलते आणि त्याला बाजूला करते. कोणाला तरी फारच घाई झाली आहे एंगेजमेंटची. अंकुश तिला मागून मिठी मारत तिच्या मानेत चेहरा घुसळतो. माझ्यापेक्षा घाई तर तुला झाली आहे. लग्नाची डेट घरच्यांना लवकर काढायला कोण बोललं? अंजली मान तिरपी करून त्याच्याकडे बघते. हो, ते तर माझी डॉल एवढी गोड आहे, कसं लांब राहणार ना मी तिच्याशिवाय. अंकुश मुद्दाम तिला चिडवण्यासाठी बोलतो. हां. अंजली स्वतःभोवतीचे तिचे हात काढून त्याच्याकडे बारीक डोळे करून बघते आणि त्यानंतर, हा मग? ती किती प्रेम करते माझ्यावर. मी आलो की धावत भेटायला येते. न सांगता मला किस देते. तू करते कधी असं? देते का किस? सांग. तू तर सांगितलं तरी देत नाहीस. अंकुश तोंड फुगवतो. अंजली गालात हसत होती. त्याला बघून खूप गोड दिसत होता. सी, अशी हसत असते फक्त. मग काय करू? किती लहान मुलांसारखं वागतोयस तू. काय करणार, हट्ट पुरवले जात नाही तर. अंकुश तिच्या कपाळावर कपाळ टेकवत खट्याळपणे बोलतो. सगळे लाड लग्नानंतर पुरवले जातील. आता जे मिळतंय त्यात समाधान मान. अंजली डोळे मिचकावते. तेव्हा तर मी ते हक्काने आणि हट्टाने दोन्ही पुरवून घेणार. पण आता काय मिळणार आहे मला? एवढे दिवस नसणार मी तर काहीतरी गिफ्ट किंवा काही जे माझ्या आठवणीत राहील असं. अंकुश गरीब चेहरा करून विचारतो. अंजली त्याचा चेहरा उंजळीत पकडत त्याच्या कपाळावर किस करते. नंतर हळूच त्याच्या चेहऱ्यावर समोरून हात फिरवत टाचा उंचावत त्याच्या मिटलेल्या दोन्ही पापण्यांवर किस करते. तशीच खाली येत गोड हसू असणाऱ्या गाल्यांवर किस करते. त्याचा चेहरा बघत तशीच थांबते. अंकुश प्लीज लवकर ये, मी वाट बघेन तुझी, म्हणत अंजली रडायला लागते. अरे बेडू, रडते काय लगेच? मी नक्की लवकर यायचं ट्राय करेन. रडू नको प्लीज. मला नाही आवडत तू रडलेली. लाल स्ट्रॉबेरी दिसतेस, म्हणत त्याला एक फटका देत त्याच्या मिठीत शिरते. अरे खरंच स्ट्रॉबेरी दिसतेस आणि मला स्ट्रॉबेरी खूप आवडतात. सी, मला आता ही स्ट्रॉबेरी टेस्ट करायची आहे. अंकुश हळूच अंजलीच्या ओठांवरून अंगठा फिरवतो आणि त्यानंतर बॉन आहे ती तिच्या कानात एकदम सिडिक्टिव्ह व्हॉइसमध्ये बोलते. अंजलीच्या झुकलेल्या पापण्यांना पाहून तो तिच्या मानेवर गळ्यावर छोटे छोटे किस करत तिच्या ओठांपर्यंत येतो. अंजलीच्या अंगावर उमटणारं शहारं, शर्टला मुठीत घट्ट पकडलेली. अंकुश हळूच तिच्या ओठांना ताब्यात घेतो
अंजलीही त्याला साथ देते. अंकुशने अंजलीला आणखीन जवळ ओढून घेतलं. त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते, तर तिचे हात त्याच्या मानेवर आणि केसात. कधी ते एकमेकांना पॅशनेट किस करू लागले समजलंच नाही. अंजलीला श्वास अपुरा पडू लागला, तेव्हा तिने अंकुशच्या छातीवर दाब देऊन त्याला दूर केलं. दोघेही मोठे श्वास घेत एकमेकांना बघत होते. अंकुशने तिला जवळ घेऊन मिठी मारली. तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला नॉर्मल करत म्हणाला, आय लव्ह यू स्वीट हार्ट. त्यानंतर आय लव्ह यू टू. अंकुश त्याच्या छातीवर चेहरा घुसळून अंजली त्याच्या मिठीतून बाजूला होते. बॅग चेक करायची आहे ना? अंजली ओपन बॅग बघून विचारते. नाही, चेक केली मी. मॉमने बॅग पॅक केली म्हणजे परफेक्टच असते गं. मी मुद्दाम कधी कधी तिला त्रास देतो. फक्त काही फाईल्स बॅगमध्ये ठेवायच्या आहेत. मी देतो, तू तेवढं करशील तोपर्यंत मी रेडी होतो. अंकुश अंजलीला विचारतो. ओके, मी करते. अंजली त्याने दिलेल्या फाईल्स नीट बॅगमध्ये भरून देते. अंकुशही तोपर्यंत तयार होऊन येतो. तसे दोघेही खाली निघून येतात. एअरपोर्टला जायला उशीर नको म्हणून अंकुश सगळ्यांना भेटून त्यांचा निरोप घेतो. लवकरच येईल हे प्रॉमिस करून निघतो. अंजली, जीव आणि साहिलही सगळ्यांचा निरोप घेतात. जीव अंकुश आणि अंजलीसोबत मागच्या सीटवर बसली होती. जीवने तिच्या लाडक्या डॅडला गाडीत बसल्यापासून थोड्या वेळही बाजूला केलं नव्हतं. त्याला चिटकूनच होती. अंकुशनेही तिला जवळ घेऊन बसला होता. मध्येच तिच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. अंजली शांत बसून त्या दोघांचा बॉन्ड बघत मनात विचार करत होती. चालू होते. आपली लाईफ ही एवढी सुंदर असू शकते यावर आता कुठे थोडा थोडा विश्वास बसत आहे माझा. एकेकाळी कुठे लग्न न करण्याचा डिसिजन घेणारी मी, आणि आता थोड्या दिवसात लग्न करून सासरी जाणार आहे. माझी ही फॅमिली कंप्लीट होणार आहे. आई आणि दिदू कमी भरून निघू शकत नव्हती, पण त्यांच्या सोबतच्या आठवणी कायम तिच्यासोबत राहणार होत्या. बाबांचीही काळजी नव्हती. एवढ्या दिवसात मी बघितलं होतं. साहिल आणि त्यांच्यातली बॉन्डिंगही एका बाप आणि लेकासारखंच होतं. साहिल मित्राप्रमाणे हळूहळू मनातल्या बिझनेसमधल्या गोष्टी बाबांशी शेअर करायचा. त्यावर त्यांची मतंही जाणून घ्यायचा. बाबाही तेव्हा त्याचं खुलून बोलणं बघून आपली मत मांडायचे. एक सुंदर बॉन्ड त्या दोघांमध्ये तयार होताना दिसत होता. शिवाय मनात एकमेकांशी तेवढाच रिस्पेक्टही होता. शिवाय मी कुठे एवढी लांब आहे, जेव्हा हवं तेव्हा त्यांना भेटू शकते, त्यांच्यासोबत राहू शकते. यापेक्षा अजून काय वेगळं सुख हवं होतं मला. बस आता ह्या सुखाला कोणाची नजर न लागो. अंजली गळ्यातल्या चैनीसोबत खेळत विचारात हरवली होती. अंजली कसला एवढा विचार करते? अंकुशने तिच्या हातावर हात ठेवून हळू आवाजात विचारलं. काही नाही, असंच. अरे, ही झोपली, दे तिला, मी घेते. हो, बोलता बोलता झोपून गेली. राहू दे आता, झोप मोड होईल. उतरल्यावर घे, पोहोचू 5 मिनिटात. अंकुश टीवच्या कपाळावर आलेले केस बाजूला करतो. अंजली त्याच्या हाताला विळखा घालून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. अंकुश मान तिरपी करून तिच्या कपाळावर किस करतो. चला, पोहोचलो आपण, मी बॅग्स काढतो. साहिल उतरत बोलतो. अंजली, तिला ठेव इथेच, झोपू दे. परत उचलून घेतलंस तर झोप मोड होईल तिची. अंजली ही मानेनेच होकार देते. अंकुश तिला नीट सीटवर झोपून तिच्या गालावर किस करून खाली उतरतो. अंजली, स्वतःची, आपल्या घरच्यांची काळजी घे आणि माझ्या डॉलची पण. मी पण जसा वेळ मिळेल तसा कॉल करत जाईल. आपलं एंगेजमेंट रिंग तू आणि डॉल सिलेक्ट करणार आहेस. मी फ्री असेल तर व्हिडिओ कॉल करेन, ओके? तेव्हा अंकुश अंजलीचा हात हातात घेऊन बोलत होता.
तूही काळजी घे. घरी मॉमला आधी कॉल करत जा. मला नंतर केलास तरीही चालेल. त्या बोलून दाखवणार नाहीत, पण काळजी असते त्यांना. बाकी काय बोलू, लवकर ये. मी खूप मिस करेन तुला. अंजली डोळ्यातलं पाणी अडवत बोलते. मी ही स्वीटहार्ट. अंकुश तिच्या हातावर किस करतो. साहिल, काळजी घे हा माझ्या बायकोची आणि डॉलची. साहिलला आलेलं बघून अंकुश त्याला बोलतो, डोंट वरी, मी आहे ना. तू निश्चिंत होऊन जा. मी घेईल सगळ्यांची काळजी. तू तुझ्या कामावर फोकस कर आणि लवकर ये. यस ब्रो. अंकुश त्याच्या फ्लाईटचा टायमिंग होतो तसा त्या दोघांचा निरोप घेऊन निघून जातो. अंकुश निघून गेल्यावर तिने एवढा वेळ थोपवून ठेवलेले अश्रू तिला अनावर होतात. अंजली येईल तो लवकर असं रडतात का वेडाबाई? तो नाही इथे तर तुला आता सगळीकडे लक्ष द्यायचे, खास करून तन्वी आणि मॉमकडे. त्यांना अंकुशची कमी जास्त जाणवणार नाही ह्याची काळजी आता तुला घ्यायची आहे. सो आता तुला स्ट्रॉंग राहायचं आहे. साहिल अंजलीला जवळ घेत समजावतो. थँक्स. चल वेडी. मोठी आई बाबा वाट बघत असतील आपली. हो. हॅलो भाई, तो तोडणकरचा मुलगा दिल्लीसाठी निघाला आहे. लक्ष ठेव त्याच्यावर. बारीक. बाकी पुढे काय करायचं ते मी नंतर सांगतो. ओके भाई. ते 3 दिवस असे निघून जातात. अंकुश दुपारी आणि चिवसाठी रात्री वेळात वेळ काढून कॉल करत होता. अंजली ऑफिसमध्ये साठे सरांसोबत मिळून ऑफिसचं काम सांभाळत होती. अंकुशच्या डॅडने सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवली होती. एक दिवसाआड ऑफिसमध्ये हेल्प डेसाठी येऊन जात होते. त्यांनी साठे जे त्याच्या कंपनीत जुने आणि विश्वासू एम्प्लॉय होते त्यांना अंजलीला मदत करायला सांगितली होती. 4 दिवसांनी सगळे गोव्यासाठी निघणार होते. अंकुशच्या डॅडनी म्हटल्याप्रमाणे तिकडची ही सगळी अरेंजमेंट देखील बघायची होती. त्यामुळे सगळे 3 दिवस आधीच जाणार होते तिथे. अंजलीच्या घरचे, अंकुशच्या घरचे सगळे अंजली आणि अंकुशच्या एंगेजमेंट रिंग घेण्यासाठी आज जाणार होते. धीरज फक्त नव्हते, ते एका मीटिंगसाठी बाहेर गेले होते. बाकीच्यांच्या कपड्यांचीही शॉपिंग होती. अंकुशने त्या तिघांसाठी डिझायनरकडे आधीच कपडे डिझाईन करायला दिले होते, जे त्यांना त्यांच्या एंगेजमेंटच्या आदल्या दिवशी मिळणार होते. त्यामुळे अंजली आणि चिवची तेवढी शॉपिंग नव्हती. साहिल, चिव, मोठी आई, बाबा, आजी सगळ्यांना घेऊन शॉपिंगसाठी निघतो. अंजली आणि मेघा त्यांना डायरेक्ट मॉलमध्येच भेटणार होत्या. साहिलने खास अडून अंजलीला मस्का लावून मेघाला बोलवून घेतलं होतं. एव्हाना अंजलीच्या लक्षात आलं होतं, पण लगेच विचारणं तिला बरोबर वाटत नव्हतं. जर काही असेलच तर त्या दोघांसाठी ती खुश होती. मेघा, आवरलं का तुझं? दादूचा मेसेज आलाय. अंजली फोन नुकतीच फ्रेश होऊन आली होती. ती निघायच्या तयारीत मेघाला सांगते. हो, 5च मिनिटं झालंय माझं. मेघा पीसी शट डाऊन करून बॅग घेऊन अंजलीसोबत निघते. अंजली, ऐक ना, मलाही ड्रेस घ्यायचा आहे हां. तुझ्या एंगेजमेंटसाठी हेल्प करशील ना तू? हो ग, हे काय विचारणं झालं. पण एक सांगू, दादूची चॉईस भारी आहे हां माझ्या. तू त्याला विचारू शकतेस. अंजली मुद्दाम तिला चिडवते. मेघा नजर चोरत इथे तिथे बघते. मी तुला विचारलंय, उगाच दुसऱ्या कोणाचं नाव कशाला घेते? मेघा, मला काही माहितीच नाही हां, या आविर्भावात बोलते. दुसऱ्या कुणाचं कुठे? माझ्या दादूचं तर घेतलंय आणि येतंय बरं का माझ्या लक्षात तुमचं काय सुरू आहे ते. अंजली बारीक डोळे करून तिला बोलते. ते कुठे काय? तसं काहीच नाही. तू उगाच वेगळा विचार करत आहेस. मेघा अडखळत बोलते. असं आहे का? पण मला आवडेल बरं का.
जर तू माझी वहिनी झालीस तर. तसं नसेल तर विचार कर ना तसा. अंजली डोळे मिचकावत गालात हसत तिला बोलते. तू गप ग. मला सांग, तुम्ही कधी निघताय? मेघा विषय बदलत बोलते. आम्ही 4 दिवसात निघतोय. काका, काकूंना पण घेऊन ये हां. अंजली आपुलकीने आग्रहाचे आमंत्रण देते. अगं बाबांना काम आहे, त्यामुळे ते उद्याच नाशिकला जात आहेत. आणि आई बोलते तू एकटी जाऊन ये, घरी कोणीच नाहीये, अशी कारणे देते. मेघा वैतागून बोलते. अशा काय ग काकू? थांब, मी संध्याकाळी कॉल करते आणि बोलते. हो, बघ बोलून. तिला ना जास्त कुठे जायला फिरायला आवडत नाही. मी किती वेळा बोलते पण नाहीच. बोलते मी त्यांच्याशी. तुम्ही आमच्यासोबतच चला, मला तेवढीच तुझी सोबत. अंकुश सर कधी येत आहेत मग? मेघा तिला भुवया उंचावत विचारते. आज बोलणंच झालं नाही ग आमचं. मी शॉपिंगला जाते असा मेसेज टाकलाय त्याला. बघू आला तर थोड्या वेळाने येईल कॉल त्याचा. मगाशी कॉल पण केला ना, नो रिप्लाय, कामात असेल मे बी. अंजली तोंड पाहून परत एकदा त्याचा मेसेज आहे का ते चेक करते. करतील कॉल मेसेज बघितला की. मेघा तिला काळजीत बघून बोलते. अरे सोनूही नाही रडत. चल आपण ड्रिंक्स बघू. आपण साहिल मामूची पण हेल्प घेऊया. अंजली तिला उचलून घेते. हो चालेल मामू चल. चिऊ साहिलला बोलावते. साहिलही मग रिंग सिलेक्ट करायला त्यांना मदत करायला सांगतो. शेवटी खूप आर्ग्युमेंट्स झाल्यावर चिऊच्या सहमतीने त्या दोघांसाठी रिंग घेतली. त्यानंतर मोठ्या आई अंकुशची मोम, आऊ आणि आजीसाठी साडी, बाबांसाठी आणि साहिलसाठी धोती कुर्ता, चिऊसाठी साहिल हट्टाने घागरा घेतो. अंजली मेघाला घागरा घेण्यासाठी मदत करत होती. तन्वीला रिषभचा कॉल आला म्हणून ती बाजूला जाऊन बोलत होती. साहिलही चिऊला सोबत घेऊन तिच्या बाजूला उभा राहतो. आणि त्यानंतर मेघा अंजलीला एक एक घागरा घेऊन दाखवत होती. कोणता घेऊ म्हणून अंजली असं कपडे लावून थोडीच नीट समजावणार आहे. मॉलमध्ये चेंजिंग रूम उगाच असतात नाही. साहिल अंजलीकडे बघत मेघाला टोमणा मारतो. त्या चेंजिंग रूम का आहेत हे मला चांगलंच माहीत आहे. मी फक्त कलर सिलेक्शनसाठी दाखवत होते. मेघा साहिलकडे बघत ठसक्यात बोलते. मेघा, तू हे 2 घागरे घेऊन जा आणि चेंज कर. ऐकलंस ना दादू काय बोलला ते? अंजली तिच्या हातात 2 घागरे देऊन तिला ट्राय करायला पाठवते. हो जाते. मेघा ड्रेस घेऊन साहिलकडे बारीक डोळे करून बघत हूं करून ड्रेस घेऊन निघून जाते. साहिल तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून गालात हसत होता. अंजली हाताची घडी घालून त्याला एकटक बघत होती. चिऊ साहिलच्या खांद्यावर टॅप करत अंजलीकडे बघायला सांगत होती. तोंडावर हात ठेवून खुदखुदू हसत होती मामाची फजिती पाहून. आणि त्यानंतर साहिल वळून अंजलीकडे बघतो. तसाच डोळे मिटून मान फिरवत जीभ चावतो. दादू काय चाललं आहे हे? अंजली भुवया उंचावत विचारते. कुठे काय, असंच. तुझी फ्रेंड चिडते लगेच म्हणून चिडवायला आणखीन मज्जा येते. साहिल तिच्यापासून नजर चोरत बोलतो. येते ते हळूहळू लक्षात माझ्या. अंजली एक खोटी स्माईल देत त्याच्याकडे बघते. अंजली मी आलोच हा. आजी आणि बाबा तिथे एकटेच बसले आहेत. तू बघ जा, तुझ्या फ्रेंडला काही हेल्प हवी आहे का? साहिल अंजलीला सांगत तिथून निघायला बघतो. चिऊ तू ये माझ्यासोबत. अंजली चिऊला साहिलकडून घ्यायला जाते. नाही, मला मामूसोबत जायचे. चिऊ साहिलला घट्ट मिठी मारत बोलते. बरं, पण त्रास नको देऊ. माऊची शॉपिंग झाली की आपण लंचसाठी जाऊ. तुला भूक नाही ना लागली? अंजली चिऊला विचारते. मम्मा, मोठ्या आईनं निघताना भरपूर नाश्ता करायला लावला होता. टम्मी अजून फुल आहे माझा.
मेघा माऊची शॉपिंग झाली की मग जाऊ आपण. चिऊ म्हणाली. "हं, चालेल. अज्जूजवळ जाऊन बस." मेघा ते बोलत असतानाच ड्रेस घालून बाहेर येते. अंजली मेघा अंजलीला आवाज देते. "अरे वा, खूप छान दिसतोय ग. फिटिंग्स बरोबर आहेत ना? थोडं इथे शोल्डरकडे फिटिंग लागेल ना?" अंजली तिच्या घागऱ्यावरून नजर फिरवत बोलते. तर मित्रांनो, हा भाग इथेच संपलेला आहे आणि उद्याचा भाग या कथेचा शेवटचा भाग असेल. आणि मित्रांनो, या कथेनंतर मी या चॅनलवरती एक नवीन स्टोरी स्टार्ट करणार आहे. तर ती नक्की पहा, कारण तीही अशीच लव्ह स्टोरी आहे आणि खूपच इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला नक्की आवडेल.